गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं ब्रेक घेतला होता असं आपण म्हणत होतो आणि नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि आता पुन्हा एकदा पाऊस ब्रेक घेणार का असा प्रश्न सुद्धा अनेकांकडून विचारला जातोय। पेरण्या सुरू झालेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होती कारण पावसानं ब्रेक घेतलेला होता। मात्र आता संपूर्ण पावसानं किंवा मॉन्सूननं महाराष्ट्र व्यापलेला आहे। महाराष्ट्रातून मान्सून जो आहे तो पुढे सरकलेला आहे, पण अजूनही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पावसाचा धोका आहे। मान्सूनला जो वेग मिळतोय किंवा जी गती मिळतीये ती नक्की कशामुळे मिळतीये आणि अजूनही त्याचा महाराष्ट्रावरती कसा परिणाम होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला हवं की मान्सून जो आहे त्यांनी महाराष्ट्र संपूर्णपणे कव्हर केलेला आहे, तो नक्की कशामुळे झाला आणि मॉन्सूनला एवढी गती जी होती ती कशामुळे मिळाली। कारण आपल्याला माहिती होतं की एका पॉइंट पर्यंत मॉन्सून जो होता तो येऊन थांबलेला होता, तो फक्त कोकण मुंबई या भागात जास्त प्रमाणामध्ये पडत होता आणि उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल या भागांमध्ये आपल्याला तितकासा पाऊस बघायला मिळत नव्हता। विदर्भातल्या अगदी काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळत होता, पण आता मान्सूननं पूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे। ते नक्की कशामुळे झालं ते आपण आधी समजून घेऊयात आणि मग पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सूनची जी दिशा असणार आहे ती कशी असणार आहे आणि त्याचा महाराष्ट्रावरती कसा परिणाम होणार आहे हे सुद्धा बघूयात। तर सगळ्यात आधी जर आपण सॅटेलाइट इमेज बघितली तर याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला मेनली लक्षात येतात। त्याच्यातली पहिली गोष्ट अशी की इथे तुम्हाला हे सगळं जे दिसतंय, हे सगळे ढग जे दिसतायत, म्हणजे इथे कुठेही तुम्हाला रिकामी जागाच दिसणार नाही। साधारण इतकं एक क्लाउड कव्हर जे आहे ते तयार झालेलं आहे। याचा अर्थ नेमका काय होतो तर बंगालच्या उपसागरामध्ये एक वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया जो आहे तो तयार झालेला आहे। म्हणजे काय तर लो प्रेशर एरिया, वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया म्हणजे काय तर कमी दाबाचं जे क्षेत्र आहे ते अनेकदा असं होतं की समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल असं दिसत असतं, पण दरवेळेला ते तयार होतच असं नाही। वारे जे आहेत त्यांची दिशा बदलते किंवा जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि अनेकदा हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार होत नाही। पण ज्या वेळेला आपण वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया असं म्हणतो त्याचा अर्थ असा होतो की कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते एका डेफिनेट एरियामध्ये म्हणजे एका स्पेसिफिक एरियामध्ये ते क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला भारतावरती बघायला मिळतो। आता बंगालच्या उपसागरामध्ये आपण जर बघितलं तर इथं या पट्ट्यामध्ये आपल्याला हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते बघायला मिळतं। याचा परिणाम अर्थात कुठं होणार आहे तर बंगालमध्ये होणार आहे, नॉर्थ ईस्टमध्ये अनेक ठिकाणी याचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर बिहार असेल तिथं सुद्धा अनेक ठिकाणी हा जो कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्याचा परिणाम जो आहे तो होणार आहे असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्याचा आणखीन जो परिणाम आहे तो थोडासा आपल्याला महाराष्ट्रावरती सुद्धा आपल्याला एक क्लाउड कव्हर जे आहे ते तयार होताना दिसतंय। पण याच्यासोबतच म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जे घडतंय त्यासोबतच अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे किंवा इथे सुद्धा एक क्लाउड कव्हर जे आहे ते तयार झालेलं आहे राजस्थान आणि गुजरातच्या जवळ। त्याच्यामुळे याचा परिणाम जो आहे तो सुद्धा महाराष्ट्रावरती होणार आहे, होऊ शकतो असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि याच्यामुळेच मॉन्सूनला जो मॉन्सूनचा वेग आहे तो वाढलेला आहे। मॉन्सूनचा वेग वाढलाय म्हणजे काय तर महाराष्ट्र तर त्यांनी व्यापलेला आहे, तर वरच्या भागामध्ये म्हणजे गुजरात असेल, राजस्थान असेल या सगळ्या भागामध्ये हळूहळू आता मॉन्सूनला वेग येणार आहे आणि तिथं सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस पडताना दिसणार आहे। अनेक ठिकाणी कच्छ असेल म्हणजे राजस्थान असेल अशा विविध ठिकाणी हवामान खात्याकडनं मुसळधार पावसाचा इशारा, अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। ते सुद्धा आपण बघणार आहोत, पण त्याच्या आधी ऍक्च्युअल मान्सून जो आहे तो कुठपर्यंत पोहोचलेला आहे ते आपण बघूयात। आता या स्लाइडमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसेल की इथे दोन रेषा असतात, एक लाल आणि एक निळी, हे आपल्याला माहितीच आहे। तर ही लाल रेष जी आहे ती म्हणजे काय की नॉर्मल डेट ऑफ ऑनसेट म्हणजे ज्या तारखेला तिथं पाऊस म्हणजे मान्सून पोहोचणं, साऊथ वेस्ट मान्सून तिथं पोहोचणं अपेक्षित होतं ती रेष, आणि निळी म्हणजे ज्या तारखेला तो पोहोचला ती रेष। याचा अर्थ काय होतो तर आता आपण बघतोय की महाराष्ट्र जो आहे तो कम्प्लिटली पूर्ण झालेला आहे, म्हणजे महाराष्ट्रातनं सुद्धा मान्सून जो आहे तो आता पुढे सरकलेला आहे। आपण इथे जर बघितलं तर 20 जून असेल तर 20 जून ला खरं तर ही रेष जी आहे ती महाराष्ट्राच्या वर जाताना आपल्याला दिसत होती आणि 16 जून पर्यंतच मान्सून जो आहे तो पुढे सरकल्याचं आपण बघितलेलं आहे। त्याच्यामुळे आता हा जो आहे मान्सून तो वरच्या भागामध्ये म्हणजे काश्मीरच्या दिशेनं हळूहळू वरच्या भागात आपल्याला साऊथ वेस्ट मान्सून जाताना दिसतोय। पुढे आपण बघणार आहोत की कुठे कुठे भारतामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे, कुठल्या भागांमध्ये सगळ्यात जास्त मान्सून ज्या वेगानं पुढे जातोय तो नक्की कशामुळे जातोय आणि कुठल्या कुठल्या याच्यामध्ये राज्यांमध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघूयात। हवामान खात्यानं सांगितलेलं आहे 18 आणि 19 तारखेचा हा अंदाज आहे की
आपण जर बघितलं तर दक्षिण भागामध्ये भारतातल्या येलो अलर्ट आहे, म्हणजे थोडासा कमी पाऊस जो आहे तो आपल्याला तिथे बघणार आहे, किंवा अतिमुसळधार पाऊस आपल्याला दक्षिण भागामध्ये बघायला मिळणार नाहीये. पण जर आपण बघितलं तर जसं मी म्हणलं की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे आपल्याला नॉर्थ ईस्ट पट्टा जो आहे त्या पट्ट्यामध्ये आपल्याला सगळीकडे रेड अलर्ट त्यांनी दिल्याचं बघायला मिळतंय. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असेल, कोकण असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य भारतातले जे मध्यभागी असलेले जी राज्य आहेत या सगळ्या राज्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि तो याचमुळे देण्यात आलेला आहे की अरबी समुद्रात सुद्धा घडामोडी घडतायत, एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता वाटते, क्लाउड कव्हर आहे आणि बंगालच्या उपसागरात सुद्धा एक क्लाउड कव्हर जे आहे ते खूप दाट आहे आणि त्याचबरोबर कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये होताना बघायला मिळतोय. त्यानंतर आपण जर बघितलं तर या वरच्या पट्ट्यामध्ये सध्या तरी फारसा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. तिथे सुद्धा मुसळधार पाऊस किंवा त्यापेक्षा थोडा कमी असा पाऊस तुम्हाला बघायला मिळण्याची शक्यता आहे, पण तिथं अतिमुसळधार पाऊस पडेल असं सध्या तरी अलर्ट देण्यात आलेला नाहीये. फक्त जिकडे रेड आणि ऑरेंज रंग तुम्हाला दिसतोय फक्त त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 19 तारखेचं जर आपण बघितलं तर 19 तारखेला सुद्धा अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर तिथं आपण जर नॉर्थ ईस्ट मध्ये बघितलं तर त्या भागात सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि पुढचे 7 दिवस हवामान खात्याने हे सांगितलेलं आहे की पुढचे 7 दिवस आपल्याला अशाच प्रकारचा अलर्ट जो आहे तो बघणार आहे. मुसळधार पाऊस आपल्याला भारतात सगळीकडे बघायला मिळणार आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर इथे सुद्धा पुन्हा एकदा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे इथे वरच्या भागामध्ये, कारण मॉन्सूनला अजून तिथं पोचायला वेळ आहे. अजून एक 3-4 दिवसांचा कालावधी जो आहे तो गेल्यानंतर या भागाला सुद्धा कदाचित अलर्ट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्यानं तुम्ही वेळोवेळी बाहेर पडताना सांभाळून बाहेर पडा असं सांगितलेलं आहे. तुमच्या राज्यात, तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठला अलर्ट आहे, तुमच्या शहरात कुठला अलर्ट आहे, अतिमुसळधार पावसाचा जर अलर्ट असेल तर तुम्ही बाहेर पडणं टाळा असं सुद्धा हवामान खात्याकडनं दरवेळेला सांगण्यात येतं. त्याच्यामुळे तुमच्या इथे कुठला अलर्ट आहे ते बघूनच बाहेर पडा. आणि असेच हवामानाचे अंदाज तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर मॉन्सूनबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच हवामानाचे अपडेट्स घेऊन रोज आम्ही येत असतो. त्याचबरोबर वेदर रिपोर्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये कुठे काय परिस्थिती आहे त्याचा वेदर रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मुंबई तकवरती बघायला मिळेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.